बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या खामगाव नगरपालिकेत लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अर्पणा सागर फुंडकर यांनी सोमवारी दुपारी 12:15 वाजता पदभार स्वीकारला। खामगाव नगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचाही अधिकृत पदग्रहण समारंभ संपन्न झाला। या पदग्रहण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके, भाजप मीडिया सेलचे श्री सागर फुंडकर यांच्यासह खामगाव शहराचे मान्यवर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पदग्रहणानंतर नगराध्यक्षा अर्पणा फुंडकर यांनी उपस्थितांचे आभार मानत खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। नवीन दायित्वाबाबत कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव असल्याचेही नगराध्यक्षा अर्पणा फुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले। कामगार मंत्री नामदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी आपल्या भाषणात नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचे अभिनंदन केले। नवनियुक्त नगराध्यक्षा आणि नगरसेवकांवरील जबाबदारी वाढली असल्याचे अधोरेखित करून जबाबदार म्हणून जनतेची सेवा करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी समस्त पदाधिकाऱ्यांना दिले। या सोहळ्यात खामगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। लोकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणारे काम नगरपालिकेच्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके, डॉक्टर दादासाहेब कविश्वर, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे, CA उमेश अग्रवाल, राजू नहार, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर राजेश राजोरे यांनीही मनोगत व्यक्त केले। सुरुवातीला महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट रमेश बाबू भट्टड यांनी केले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।